नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 21 मार्च शनिवारच्या दिवशी तिसरी माळ आहे. हो मित्रांनो, चैत्र नवरात्री गुढीपाडव्यापासून सुरू झालेली आहे आणि उद्या 21 तारखेला शनिवारच्या दिवशी चैत्र नवरात्रीची तिसरी माळ म्हणजे तिसरा दिवस आहे आणि याला गौरी तृतीया सुद्धा म्हणतात, तीज सुद्धा म्हणतात. या दिवशी कुलदेवी समोर हा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. देवी तुमच्या सर्व अडचणी, तुमच्या आयुष्यातले सर्व दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, समस्या दूर करेल. कुलदेवी समोर बसून सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा या मंत्राचा जप फक्त 21 वेळेस करायचा आहे. हात जोडून तुमच्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय हवं आहे, कोणती इच्छा आहे, कोणता संकल्प आहे, कोणता नवस आहे ते तुम्हाला बोलायचं आहे आणि या मंत्राचा जप करायचा आहे. महिला असेल, पुरुष असेल, शिकणारी मुलं असेल, कोणीही हा मंत्र जप करू शकतात. कारण नवरात्री सुरू आहे. जशी शारदीय नवरात्र असते तसंच चैत्र नवरात्र सुद्धा मोठी असते. म्हणून या नवरात्रीचे सुद्धा नियम पाळायचे आहे. तिसरी माळ आहे. कुलदेवीचे पूजन करायचे, कुलदेवीला नैवेद्य दाखवायचा, अगरबत्ती दिवा लावायचा, आरती करायची आणि त्यानंतर हात जोडून नमस्कार करून 21 वेळेस या मंत्राचा जप करायचा. हा मंत्र काही असा आहे: ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मित्रांनो, तुम्ही तिसऱ्या दिवशी या मंत्राचा जप करायला अजिबात विसरायचं नाहीये. कारण हा मंत्र कुलदेवीला प्रसन्न करेल आणि तुमच्या अडचणी दूर करेल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. कुलदेवी समोर तुम्ही नक्की या मंत्राचा जप करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.